नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवन ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र शासनाने पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान म्हणजेच कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी तब्बल 218 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आणि आता राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटावेटर, रिपर, स्प्रेयर पंप, ड्रोन, बियाणे, पेरणी यंत्र, अवजारे आणि आधुनिक कृषी यंत्रासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, 21 मे 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने हा महत्त्वाचा जी.आर. काढला असून या जी.आर.नुसार केंद्र शासनाचा 130 कोटी 82 लाख रुपयांचा हिस्सा आणि राज्य शासनाचा 87 कोटी 21 लाख रुपयांचा हिस्सा असा एकूण 218 कोटी 3 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे। सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ह्या तिन्ही प्रवर्गासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे। सर्वसाधारण प्रवर्गासाठी 171 कोटी 80 लाख रुपये, अनुसूचित जातीसाठी 25 कोटी 73 लाख रुपये आणि अनुसूचित जमातीसाठी 20 कोटी 50 लाख रुपये असा निधी देण्यात आला आहे। त्यामुळे आता राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कृषी यंत्र खरेदीसाठी मोठा फायदा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये मजुराची कमतरता, वाढता खर्च आणि वेळेची बचत यासाठी आता आधुनिक यंत्राचा वापर करणे खूप गरजेचे झाले आहे आणि याच कारणामुळे शासनाने या योजनेला मोठा निधी दिला आहे। या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर चालित अवजारे, पॉवर टिलर, रोटावेटर, मल्चर, सीड ड्रिल, स्प्रे मशीन, हार्वेस्टर, ड्रोन आणि इतर आधुनिक कृषी यंत्रावर मोठ्या प्रमाणात सबसिडी मिळते। या जी.आर.मध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे की लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे अनुदान थेट जमा केले जाणार आहे। म्हणजे आता शेतकऱ्यांना पारदर्शक पद्धतीने थेट खात्यात पैसे मिळणार आहेत। तसेच कृषी विभागाला या योजनेची जलद अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे। त्यामुळे पुढील काही दिवसात नवीन अर्ज लवकरच करायचा आहे, कारण प्रथम अर्ज करणाऱ्याला प्रथम प्राधान्य आहे। ज्यांनी अजून महा-डीबीटीवर नोंदणी केलेली नाही त्यांनी लगेच महा-डीबीटी फार्मर पोर्टलवर जाऊन प्रोफाईल पूर्ण करून नवीन अर्ज करायचा आहे, कारण अर्ज उशिरा झाल्यामुळेच खूप स्पर्धा असते आणि अनेक शेतकरी उशीर झाल्यामुळे संधी गमावतात। विशेष म्हणजे 60% निधी हा केंद्र शासन देणार आहे आणि 40% निधी हा राज्य शासन अशा प्रमाणात हा निधी देत आहे आणि 2026-27 मध्ये एकूण 500 कोटी रुपयांचा वार्षिक आराखड्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। म्हणजे पुढील काळात अजून मोठे अनुदान आणि नवीन टप्पे येऊ शकतात। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला ट्रॅक्टर, अवजारे किंवा आधुनिक कृषी यंत्र घ्यायचे असतील तर ही संधी अजिबात सोडू नका, कारण शासन आता शेती आधुनिक करण्यावर मोठा भर देत आहे। या जी.आर.मुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि शेती आधुनिक, कमी खर्चिक आणि फायदेशीर बनणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला या 218 कोटी निधीबद्दल माहिती मिळेल। शेतकरी मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओत बघणार आहोत की अर्ज कसा करायचा व कोणत्या चुका टाळायच्या। त्यासाठी पवन ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।